ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अरण्यकांडातील अध्याय 12वा. शूर्पणखा रावण संवाद. ओम श्रीराम. या युद्धामध्ये खूप राक्षसांचा वध झालेला आहे. त्यामुळे ब्राह्मण व ऋषी मुक्त झाले आहेत. त्यानंतर मग ती शूर्पणखा रावणाकडे येते व रावणाला युद्धाचा संपूर्ण वृत्तांत कथन करते व रावणाला सावध करते. रावण आपल्या बहिणीचे हे सर्व ऐकून देखील दुर्लक्ष करतो. तेव्हा मग ती शूर्पणखा तिची झालेली विटंबना कथन करते व शेवटी सीतामातेच्या सौंदर्याचे गुणगान करून तिचे हरण करून सूड घेण्याची विनंती करते. साधकाच्या दृष्टीने पाहू. इथे ब्राह्मण ऋषी हे चांगलेपणाचे प्रतीक आहे व राक्षस हे वाईटपणाचे प्रतीक आहे. साधक जीवनात आता गुरुकृपेमुळे वाईट नाश पावत आहे आणि चांगले निर्माण होत आहे. परंतु तरीही साधकाच्या ठिकाणची आसक्ती ही पूर्णता नाश पावलेली नसते. जेव्हा पूर्ण आत्मस्थिती प्राप्त होते तेव्हाच ती पूर्णतः नाश पावते. अशी ही आसक्ती म्हणजेच शूर्पणखा कालांतराने पुन्हा डोके वर काढते व अशुद्ध अहंकाराची म्हणजेच रावणाची मदत घेण्याचा प्रयत्न करते. अहंकारास मोठेपण देऊन साधकाचे अध्यात्म जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते. परंतु साधकाच्या साधनेमुळे अहंकार असे करण्यास तयार होत नाही. मग ती आसक्ती काट्यानेच काटा काढावा या पद्धतीने ती मग अहंकाराला परमशांती म्हणजेच सीतामाता मिळवण्याचा लोभ निर्माण करते. अहंकाराला सुद्धा मग त्या परमशांतीचा ध्यास लागतो, कारण त्याशिवाय सद्गती प्राप्त होणार नाही. परंतु या सगळ्यांचाच हा मार्ग चुकीचा असतो, कारण अशुद्धीच्या मार्गाने ती परमशांती कधीच प्राप्त होणार नाही. तरीही अहंकार आता कपटाची म्हणजेच मारीचाची मदत घेण्याची योजना तयार करतो. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहू. इथे कथेमध्ये श्रीरामांनी युद्धामध्ये खूप राक्षसांचा वध केलेला आहे व त्यामुळे त्या दंडकारण्यातील ऋषी, ब्राह्मण, साधक ही मंडळी मुक्त झाली आहेत. मुक्तपणे साधना तपश्चर्या करू लागली आहेत. त्यानंतर शूर्पणखा मग रावणाकडे जाते व रावणाला तिच्या विटंबनेची संपूर्ण कथा सांगते व रामाचा वध कर असं सांगते. परंतु रावण शूर्पणखेचे ऐकून घेऊनही काहीही निर्णय घेत नाही. हे पाहिल्यानंतर मग शूर्पणखा तिची एक कल्पना समोर आणते की सीतामाता ह्या फार सुंदर आहेत आणि त्या फक्त तुझ्याच योग्य आहेत, त्या रामाच्या योग्य नाहीत, अशी तिची संपूर्ण रावणाची मनधरणी करते व तिच्या विटंबनेचा सूड घेण्याची विनंती करते. आता हे साधकाच्या दृष्टीने कसे? साधकाच्या ठिकाणी गुरुकृपेमुळे वाईट दुर्गुण जे आहेत ते नाश पावत
जातात. हळूहळू हळूहळू एक 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 दुर्गुण नाश पावतो व एक 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 सद्गुण निर्माण होत राहतो. म्हणजेच वाईट नाश पावतं आणि चांगलं निर्माण व्हायला सुरुवात होते. म्हणजेच राक्षसांचा वध होतो आणि ऋषी मुनी मुक्त होतात. तर हे होत असतं, परंतु तरीही ही जी आसक्ती असते ना, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी, प्रत्येक साधकाच्या ठिकाणी, ती कुठल्या तरी कोपऱ्यात, कुठल्या तरी हृदयाच्या कप्प्यात गुप्त असते आणि योग्य वेळ सापडली रे सापडली की ती वर डोकं काढते. आणि मग ती मदत कोणाची घेते? आपल्या ठिकाणचे जे सगळे घटक आहेत, म्हणजे मन, प्राण, बुद्धी, चित्त, अहंकार वगैरे वगैरे सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ असतो हा अहंकार. कारण मी देह आहे, मी अमुक अमुक आहे, हा अहंकार संपूर्ण देहाला चालवत असतो. म्हणून ती आसक्ती अहंकाराची. आता इथे कथेमध्ये रावणाची घेते. शूर्पणखा म्हणजे आसक्ती आणि रावण म्हणजे अशुद्ध अहंकार. ती अशुद्ध अहंकाराची मदत घेते आणि साधकाचं आध्यात्मिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते. आणि मग ती रावणाला शूर्पणखा कोणाचं उदाहरण सांगते? सीता मातेचं संपूर्ण सौंदर्याचं वर्णन करून रावणाच्या ठिकाणी लोभ निर्माण करते, स्त्रीप्राप्तीचा लोभ निर्माण करते आणि श्रीरामाला मारण्यासाठी रावणाला तयार करते. साधकाच्या ठिकाणी ही जी आसक्ती असते म्हणजे शूर्पणखा, अशुद्ध अहंकाराला म्हणजेच रावणाला, परमशांती अहंकाराला काय म्हणते? तू सर्वश्रेष्ठ जी काय आहे ती परमशांती, आणि परमशांती म्हणजे कोण? सीता माता. तर त्या सीता मातेचा म्हणजेच परमशांतीचा लोभ निर्माण करते. परंतु या सर्वांचा मार्ग हा चुकीचा असतो. या अशुद्धीच्या, वाईटाच्या, कपटाच्या, विघ्नाच्या, षड्रिपूंच्या मार्गाने साधकाला कधीही आत्मस्थिती, आत्मसाक्षात्कार, परब्रह्मस्थिती आणि ती परेच्याही पलीकडील परमशांती प्राप्त होऊ शकत नाही. हे यांना समजत नाही. त्याला शुद्धीचा, साधनेचा, गुरुकृपेचा, चांगल्या मार्गानेच जावं लागतं, तेव्हा ते प्राप्त होते. आपण एक छोटंसं या लोभाचं किंवा आसक्तीचं छोटंसं उदाहरण पाहू. शिर्डीचे साईबाबा महान संत होऊन गेले. त्यांच्याकडे अशी एक व्यक्ती आली की ती खूप श्रीमंत होती. त्याच्याकडे सर्व सुख, सोयी, सुविधा, सर्व सुखाने तो सज्ज होता, आनंदी होता. परंतु तो कीर्तनं वगैरे, भजन वगैरे ऐकायचं. मग त्याला वाटायचं की हा ब्रह्मानंद किंवा जे ब्रह्मज्ञान आहे ना, ते फक्त आपल्याकडे नाही. मग ते आपल्याला कोण देईल? तेव्हा साईबाबांची कीर्ती सगळीकडे पसरली होती. मग तो त्याच्या गावावरून, तो मोठा सावकार होता, त्याच्या गावावरून तो रेल्वेने कोपरगावला आला. तिथून त्याने भाड्याचा टांगा केला आणि तो टांगा परत जाण्याचा म्हणजे रिटर्नचा टांगा त्याने भाड्याने केला. साईबाबांच्या शिर्डीमध्ये आला. साईबाबा द्वारकामाईत बसलेले होते. तो आला, नमस्कार केला, पेढ्यांचा प्रसाद वगैरे समोर ठेवला आणि सगळं शांत निवांत झाले. साईबाबांना म्हटलं की मी तुमच्याकडे फार मोठ्या आशेने आलो आहे. तेव्हा साईबाबांनी अंतर्ज्ञानाने ओळखले होतं की हा माणूस काय आहे आणि कशासाठी आलेला आहे. तर म्हणे बोला. तर म्हणे माझ्याकडे सगळं आहे, मी खूप श्रीमंत आहे, सावकार आहे, सगळ्या सुख सुविधा, मुलं बाळं, घरदार, प्रपंच, संसार सगळं व्यवस्थित आहे, मला फक्त ब्रह्मज्ञान नाही माझ्याकडे, तेवढं तुम्ही मला द्या. साईबाबांनी स्मित हास्य केलं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि एक नंदू नावाचा एक मुलगा होता साईबाबांचा सेवेला, त्याला बोलवलं, म्हणे इकडे ये आणि त्या शिर्डीतल्या अशा अमुक अमुक एक वाणी आहे त्याच्याकडे जा आणि त्याला सांग की साईबाबांना 5 रुपये आजच्या दिवसापुरते उसनवारी हवी आहे. तो मुलगा जातो. तर तो वाणी दुकानात हजर नसतो. तो मुलगा माघारी येतो. मग तो दुसऱ्या एका व्यक्तीकडे पाठवतो. तिथेही तसाच तो माघारी येतो. 4-5 ठिकाणी त्या मुलाला साईबाबा पाठवतात. साईबाबांना माहिती असतं ही 5ही व्यक्ती घरी हजर नाही आहेत. तो मुलगा 5 वेळा जाऊन येतो. यामध्ये बराच वेळ जातो. तेव्हा हा जो सावकार असतो त्याला घाई झालेली असते, त्याला माघारी जायचं असतं. तो म्हणतो, हो बाबा, मी किती वेळ झाले तुमच्या समोर बसलोय, मी तुमच्याकडे ब्रह्मज्ञान मागतोय आणि तुम्ही दुसऱ्याच गोष्टीमध्ये गुंतवताय. तेव्हा साईबाबा त्याला म्हणाले की बाबा रे, तुझ्या खिशात आत्ता 250 रुपये आहेत. आजचे मला वाटतं काहीतरी 2.5 लाख किंवा 25 लाख आपण म्हणू शकतो.
असं असताना तू ज्याला ब्रह्मज्ञान मागतोय त्याला 5 रुपयाची निकड पडली आहे आणि तुझ्या खिशात एवढे पैसे आहेत, तुला असं वाटलं नाही का की आपण हे 5 रुपये साईबाबांना द्यावे म्हणजे हा प्रश्न सुटेल? ज्या माणसाला 5 रुपयांचा लोभ सुटत नाही त्या माणसाला ब्रह्मज्ञान कसं मिळेल? म्हणजे ज्या माणसाला पैशांची आसक्ती आहे, पैशांचा लोभ आहे, त्या माणसाला कसं बरे ब्रह्मज्ञान प्राप्त होईल? ही कथा हेच शिकवते की ब्रह्मज्ञान किंवा ती परमशांती मिळवण्यासाठी हवे कराया जीवे भावे सर्वस्वाचे दान, तन मन धन गृह सूत दारादिक अनेक पंचप्राण यांचं समर्पण करावं लागतं, तेव्हा आत्मज्ञान ती परमशांती मिळते. इथे जर 5 रुपये देण्याविषयी मनात शंका निर्माण होते की मी कसं देऊ, माझे 5 रुपये कमी होतील, अशा माणसाला कसं बरं ब्रह्मज्ञान प्राप्त होईल? म्हणजेच कथेमध्ये शूर्पणखा म्हणजेच आसक्ती रावणाला म्हणजे अशुद्ध अहंकाराला परमशांतीचा लोभ दाखवते, परंतु मार्ग काय आहे? चुकीचा आहे, अशुद्धी आहे, अहंकार आहे, अभिमान आहे, गर्व आहे, काही द्यायची तयारी नाही आहे, तपश्चर्येची तयारी नाही, साधनेची तयारी नाही. कसं बरं ब्रह्मज्ञान मिळेल? कसं आत्मसाक्षात्कार होईल? कशी परमशांती मिळेल? हे साधकाने शिकलं पाहिजे की आपल्या ठिकाणची आसक्ती या सर्व गोष्टी हळूहळू कमी केल्या पाहिजेत. आणि यासाठी लागते सद्गुरू, आणि सद्गुरूची कृपा होण्यासाठी लागते सद्गुरू प्रणित साधना. तर साधकाने ती करावी, गुरुकृपा प्राप्त करून घ्यावी आणि ती परमशांती प्राप्त करावी. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.